नमस्कार, मी वैष्णवी. स्वागत आहे तुमचं क्विक रेसिपीज ऑफ वैष्णवी या कुकिंग चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत झटपट अशा बटाट्याच्या काचऱ्या. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी इथे पाव किलो बटाटे घेतले आहे. त्याची छान साल काढून मी स्वच्छ धुतले आहे. आता मी हे छोटे छोटे त्याचे काप बनवत आहे. काप जास्त पातळ बनवायचे नाही, जाडसर काप करायचे आहे. तुम्ही बघू शकता मी संपूर्ण काप एकदम जाडसर असे केले आहे. आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन हे स्वच्छ धुवून घेते आहे. यातलं संपूर्ण स्टार्च आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी मी इथे 2 ते 3 वेळा बटाट्याचे काप स्वच्छ धुवून घेणार आहे. बटाट्याचे काप छान स्वच्छ धुतले आहे. आता मी त्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे. तुम्ही अरारोट किंवा कॉर्नफ्लॉवर देखील घालू शकता. आता मी सर्व कोटिंग करून घेतली आहे. 2 चमचे कढईमध्ये तेल घातलं आहे. पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घातले आहे. जिरे मोहरी छान फुलले की त्यामध्ये कोटिंग केलेले पूर्ण बटाट्याचे काप घालायचे आहे. बटाट्याचे हे संपूर्ण काप आपल्याला छान खरपूस रंगावर परतायचे आहे. आता मी यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं छान वाफ काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता याची छान वाफ काढून घेतली आहे. बटाट्याच्या या काचऱ्या आपल्याला 5 ते 6 मिनटं छान परतून घ्यायच्या आहे. सतत याला आपल्याला हलवत ठेवायचं आहे, कारण आपल्या बटाट्याचे काप खाली चिटकू नये म्हणून आपल्याला सतत याला स्टर करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हे 80% म्हणजे 80% हे आपले बटाट्याचे काप छान शिजले गेले आहे. आता मी यामध्ये काही पावडर मसाले घालणार आहे. आपल्याला खूपही मसाले यामध्ये घालायची गरज पडणार नाही, कारण साध्या मिठामध्ये किंवा तिखटामध्येही खूप छान चव येते. इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे आणि पाव चमचा इथे मी हळद घातली आहे. आता ही छान मिक्स करून घेऊया. ही भाजी दिसायला जेवढी छान आहे तेवढीच खायला देखील खूप छान आहे. ही भाजी तुम्ही पुरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. टिफिनला नेण्यासाठी तर एक उत्तम सोर्स आहे. आता यामध्ये मी जिरपूड, धनेपूड अर्धा चमचा घातले आहे. आता ह्याला छान मिक्स करून घेऊया. गॅसचा फ्लेम मी आता कमी केला आहे आणि मग पावडर मसाले यामध्ये घातले आहे, जेणेकरून आपले मसाले करपणार नाही. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहे. हिरव्या मिरच्या संपूर्णपणे ऑप्शनल आहे, पण चव छान येते यामुळे मी यामध्ये घातले आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करायचं आहे. चांगला गोल्डन ब्राऊन कलर आला की मग आपण कोथिंबीर यामध्ये घालूया. तोपर्यंत आपण याला छान परतून घेऊया. तुम्ही बघू शकता आपला बटाटा छान शिजला गेला आहे, मऊ झाला आहे आणि पावडर मसाले म्हणजेच आपण लाल तिखट वगैरे सर्वात शेवटी घातल्यामुळे याला कलर खूप छान आला आहे. आपल्या बटाट्याच्या काचऱ्या छान बनून तयार झाल्या आहे. या तुम्ही टिफिनसाठी घरात काही भाजीसाठी अवेलेबल नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. खायला अप्रतिम लागते आणि बनवायलाही खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमची रेसिपी ही कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.